मालेगाव शहरात अवैध घातक अग्निशस्त्र बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व किल्ला पोलिसांची धडक कारवाई, तर 2 देशी बनावटीचे पिस्तूल व 8 जिवंत काडसुळे हस्तगत. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाणे हद्दीत 2 संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व किल्ला पोलीस स्टेशनचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मालेगाव शहरातील इस्मालाबाद परिसरातून आरोपी हिदायत शरीफ शेख वय वर्षे 27 राहणार भारत सिनेमा हॉल जवळ न्यू नाना पेठ पुणे जिल्हा पुणे, अब्दुल मलिक अकील अहमद वय वर्षे 19 राहणार इस्मालाबाद मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले. तर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात 2 देशी बनावटीचे पिस्तूल व 8 जिवंत काडसुळे मिळून आले असून सदर दोन्ही इसम हे बिनापरवानगी बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आले असून म्हणून त्यांच्या विरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस ठाणे भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी क्रमांक 1 हिदायत शेख हा पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेकबीर सिंह सिद्धू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग सिद्धार्थ बारवाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग दर्शन दुगर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे, किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भूषण चव्हाण तसेच पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, योगेश कोळी, पंकज भोये, अंबादास डामसे, विजय तायडे यांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या बघण्यासाठी आजच DG महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. संपर्कासाठी 9822 49 99 40 89 83 150 460. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.